सदास आणि एसटी आम्ही सगळे बंधू चारही जमात आम्ही एका बरोबर वावरलेला आहे. आता गोविंद शिरोडकर आणि आम्ही बरोबर दिल्लीच्या पोताच्या गोयाच्या पोतापर्यंत ह्या सरकाराच्या सांगण्याप्रमाणे आजपासून माझे तरुण पिढी सगळे त्याच्या बरोबर मानाला मान देऊन वावरलेलो आहे. ज्यावेळी आदला जो पर्रिकर चीफ मिनिस्टर होता त्यावेळी आम्हाला उत्तर दिला होता या धनगर समाजाला आणि सांगला होता तुम्हाला एसटी देतो, तुम्ही त्या भागात असं त्या ह्या भागात या. तेव्हा आम्ही काँग्रेसीत होतो, त्यावेळी आम्ही काँग्रेसीत होतो आणि ह्या पर्रिकराच्या उत्तरात लागून मी 70 सेवा संघ घेऊन आणि उन्नती मंडळ घेऊन माझ्या बहिणी भावाला माझ्या तरुण पिढ्याला पर्रिकराने सांगला तुम्हाला एसटी देतो, तू लक्ष्मण कोळेकर तिकडं हा तो इकडं येई. मी माझ्या सख्या चुलत भाऊ चंद्रकांत कवळेकराला शाळला आणि मी म्हणलं चंद्रकांतला तुझा खूप तुझा 7 पिढी सोपाचा नाही, पण माझ्या ह्या भावाला जर ह्यो पर्रिकर न्याय देतो तर मी आजच बीजेपीत जातो आणि सगळ्यांना घेऊन पंडित आझाद मध्ये पर्रिकरला यांग मागली आणि सांगली आम्हाला एसटी करतो. रे माझ्या महागल्या पर्रिकर आला करतो म्हणून सांगला. पर्रिकराची मागणी मग कोण आला? पारसेकर आला, आम्हाला दिल्लीत घेऊन गेला आणि आम्हाला शाल घातला. कुठे रे माझ्या तान्यानो त्याची मागणी कोण आला? डॉक्टर प्रमोद सावंत आला. अरे माग जेव्हा इलेक्शन होता 22ला केप्या भागात मीटिंग घेतली, या आतल्या शेमाने म्हणाला तुमची 2 महिन्याची आत मी एसटी करून देतो का? मी मत गेलो नाही. मी हे सरकार 3 तोंडाचा, ही 3 तोंडा आम्हाला कधी ओर साराला द्यायचा नाही, तर आम्हाला दामून घातलं. जर ह्या जो प्रकार या पार्सेकरांनी प्लांट घातला तो जर तुम्ही जर बंद करीत नाही तर आई काशीच्या नावान म्हालच्या पांढरीच्या नावान आणि ह्या माझ्या तरुणाच्या नावाने सांगतो आम्ही आंदोलन करू आणि भंगारिष्ठाला पंचच्या आजात मध्ये बसून. या लक्षात ठेव, या सरकारला लक्षात ठेव, ही बातमी तुझ्या परात पोहोचत आल्या, तुझ्या परात पोहोचत आल्या. ही मेसेज तुझ्या पर्रिकर तुझ्या प्रमोद सावंत तुझ्या परात ही मेसेज पावल्या. लांब जाऊ नको, लांब जाऊ नको. 27 बेगीन यायचा हा. पुढल्या वर्षी आम्ही तुमच्या दारी नाही. या बीजेपी सरकारला सांगतो तुम्ही आमच्या दारी येशीला, पण ह्या माझ्या मुला बाळांचा शराब येऊ नको रे माझ्या तान्या. मला तुझा वाईट नको, या बीजेपी सरकाराचा मला वाईट झालेला नको. आम्ही धनगर आई काशी उदर काळजाची, अरे आम्ही जीवाला जीव देणार, राणा वनात पाहणार, झाडा पेडात राहणार. ह्या धनगराला कष्ट केलेला धनगोर मी, नाचण्याची भाकरी खाऊन दिस काढलेला धनगोर मी, आणि ह्या माझ्या धनगराच्या ह्या पोरग्याला माझ्या अन्याय होऊन मी देणार नाही. म्हणजे हे सरकार ह्यो कोरोना गेला, कोरोना मरतो. आता काय ह्यो पाचशेकर आम्हाला या सावर्ड्या मतदारसंघात आणि कोरोना आणायला बघतो. अरे क्या बघाचा तू, ह्या माझे तन्नाट्या लेकरांनी आता बोलल्यात त्या बरोबर त्याचं डोळे उघड झालं. होईच्या 15 दिवसाची तुला डेडलाईन देतो आम्ही. जर येतो तू कडक निर्णय नाही घेतला गोळीबार आंदोलन आम्ही करू आणि पुढच्या येत्या इलेक्शनला याचा जबाब तुला ह्यो देईन. त्याच्या अगोदरच कशी तो बनावट 15 दिवसातच निर्णय होईल असं म्हणायचं. आणि मी शाबासकी देतो ह्या पंचायतीला, या पंचायतीचा सरपंच पण तुम्ही एकजुटाने इथे राहिला असा.
या बाकीक होईत नाही. देव या पंचायतीच्या पंच मेंबर सरपंच तुम्हाला दूधसागर कधी कमी पडून देणार नाही. आज तुम्ही ह्या लोकांच्या बरोबर राहिला असा. गोयात अशा कमी पंचायती आता त्या लोकांबरोबर राहत नाही का, कारण वहिनी पावर येतो पैसा येतो म्हणून त्या हलत्यात. पण ह्या पंचायतीला सगळ्या पंच मेंबरांना आणि गावच्या नागरिकाला मी काळजातल्या देव बरं करून मागतो आणि आमच्या दूधसागराला मागतो. मुला बाळावणी ह्या पंचायती तशा आमच्या कार्यकर्ती ही तरुण पिढी हो, तुम्ही आशीर्वाद गाळा. आणि ह्या लोकांनी आम्ही इथं धनगर समाजच म्हणून आलो नाही, इतर आमचे नाईक भावनक ख्रिस्ताव भाव या सगळ्या लोकांचा याला पाठिंबा आहे. सगळ्या समाजातले सगळ्या काळचे धनगर कोकण नाईक सगळ्यांना मी काळजातल्या देव बरोबर म्हणतो. आणि जय गोवा, जय मालचे पायंडर, येर माझ्या दावा. आणि इथं सांगून माझं दोन शब्द सुटतो. होर होर